लातूर जिल्ह्यातील 6ही मंडळात गेल्या वर्षीचा पीक विमा अद्यापही मिळाला नाही। त्यामुळे क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने पंतप्रधान पीक विमा कार्यालयातील पीक विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्याला धारेवर धरत घेराव करण्यात आला असून येत्या खरीप हंगामाच्या आधी 8 दिवसात जर शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा नाही झाली तर उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केला। यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। राज्यामध्ये नेहमीच शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला असतो। कधी पीक विमा मिळत नाही तर कधी अवकाळी पावसाने शेतकऱ्याची माती होते। मात्र गेल्या 2025चा जो खरीप हंगामाचा पीक विमा आहे तो अद्याप मिळालेला नाही। त्यामुळे क्रांतिकारी शेतकरी संघटनेने आज पीक विमा कार्यालयामध्ये येऊन या ठिकाणी अधिकाऱ्यांना घेराव घातलेला आहे। काय नेमका प्रकार आहे, काय नेमकी मागणी आहे हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत आहेत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे सत्तार पटेल सर। सर मला सांगा, पीक विमा जो आहे 2025चा अद्याप शेतकऱ्याला मिळालेला नाही। खरीप हंगाम जो आहे तो जवळ येतोय आणि कशा पद्धतीची मागणी केल्यात आज घेराव घातलेला आहे आपण? ICICI लोंबार्ड इन्शुरन्स कंपनी ही कंपनी लातूर जिल्ह्यासाठी आहे आणि सगळं काम जे या कंपनीचं शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये आहे। आणि आपण पाहत आहात की पहिल्यांदा या कंपनीने लातूर जिल्हा कमिटीकडे अपील केलं। 88 हरकती घेतलेल्या आहेत एकूण, तेही अपील त्या ठिकाणी त्यांचं फेटाळलं। त्याच्यानंतर राज्य तांत्रिक समितीकडे अपील केलं, त्या ठिकाणी राज्य समितीने यांचं अपील एका फटक्यात फेटाळलेलं आहे। आणि त्याच्यानंतर कृषी मंत्र्यांनी मुंबईमध्ये लावली की तुम्ही शेतकऱ्यांच्या विरोधी काम करतायत, तुम्ही शेतकऱ्यांना न्याय द्यावा म्हणून कृषी मंत्र्यांनी त्या ठिकाणी यांना बोलावून सांगितलं। त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की आम्ही आता केंद्रीय समितीकडे अपील करणार नाही, एवढंच सांगितलंय। कारण आम्हाला असं दिसतं की ही वेळ काढू धोरण चालू आहे। त्याच्यानंतर आतापर्यंत सांगायला पाहिजे होतं, ही प्रक्रिया सुरुवात व्हायला पाहिजे होती की आता गेल्या वर्षीच 2025चा पीक विमा खरीपाचा शेतकऱ्यांना अद्याप मिळाला नाही। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे मिळाला आहे, परंतु ह्या कंपनीचा करंटेपणा, ह्या कंपनीचा बालिशपणा या ठिकाणी उघड झालेला आहे। आणि ह्या कंपनीच्या ह्या धोरणाच्या विरोधामध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटना, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष, या ठिकाणी जिल्ह्याचे अध्यक्ष आणि आम्ही येऊन जवळपास 1 तास घेराव घातलेला आहे। आमची प्रमुख मागणी अशी आहे की लातूर जिल्ह्यामधल्या सगळ्या मंडळाला पीक विमा मिळाला पाहिजे आणि तेही 8 दिवसात मिळाला पाहिजे। जर का 8 दिवसात पीक विमा मिळाला नाही तर मात्र आम्ही उग्र पद्धतीने, आणि आजच्या सारखं असं नाही संयमाने, उग्र पद्धतीने या कंपनीला धडा शिकविणार। आणि जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर त्यांचा हक्काचा पीक विमा येत नाही तोपर्यंत क्रांतिकारी शेतकरी संघटना आपला हा लढा सुरूच ठेवणार आहे। विशेष स्वरूपात मला सांगा, पीक विमाच्या बाबतीत जे आहे ते पीक विमा कंपन्या ज्या आहेत त्या नेहमीच शेतकऱ्यांसोबतचा एक खोडसाळपणा करत असतानाचा समोर आलेला आहे। तर लातूर जिल्ह्यामध्ये तर चित्र नेहमी पाहायला मिळतं। तुम्ही शेतकरी संघटनेच्या माध्यमातून अनेक वेळा या ठिकाणी आवाज उठवता, मात्र यावर काहीही निर्णय होत नाही। यावेळी मात्र कशा स्वरूपाचा निर्णय घेतलेला आहे, कशा स्वरूपाचा पवित्रा आपला असणार आहे? मुख्यत्वानं जर शेतकऱ्याच्या प्रश्नावरचा जर विचार केला तर या ठिकाणी लोंबार्ड नावाची एक कंपनी जी फक्त आणि फक्त नफेखोरीसाठी या ठिकाणी सरकार आणि त्या दोघांचं साठवलोट आहे। शेतकऱ्याच्या नावावरती पीक विम्याच्या रूपाने पैसे वसूल करणे आणि या पीक विम्यातून फक्त नफाखोरी करणं एवढाच धंदा लोंबार्डचा आहे। आणि तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की 2025चं जे वर्ष आहे ते संपूर्णपणे अतिवृष्टीमध्ये आणि प्रचंड अशा पद्धतीनं शेतकऱ्याचं नुकसान झालेलं वर्ष म्हणून आपण सगळे पाहतो। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी सुद्धा लातूर या भागामध्ये त्या अतिवृष्टीचा पाहणी दौरा केलेला आहे। जर इथं अतिवृष्टी झालीच नव्हती किंवा दुष्काळ नव्हता तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला यायचं काय कारणच नव्हतं। एवढं सगळं असताना सुद्धा अनेक आघाड्यावरती लोंबार्ड कंपनी हे सातत्यानं शेतकऱ्याच्या विरोधात धोरण राबवते। आणि जो आमचा हक्काचा जो पीक विमा आहे तो पीक विम्यापासून शेतकरी कसा वंचित राहील याच्यासाठी लातूरच्या या लोंबार्ड ICICI कंपनीच्या माध्यमातून सरासर शेतकऱ्याची लूट झालेली आहे। आताच आमचे प्रदेशाचे कार्याध्यक्ष क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे सत्तार पटेल यांनी जो इशारा दिलेला आहे की येणाऱ्या 8
दिवसामध्ये जर या कंपनीनं शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे विम्याचे जर नाही जमा केले तर निश्चितपणानं यांचा आणि आमचा संघर्ष अटळ असणार आहे आणि महाराष्ट्राच्या या सरकारला आणि या कंपनीला त्यांचं जे साठवलोट आहे आर्थिक साठवलोट आहे हा आर्थिक साठवलोटाच्याच निमित्तानं आणि त्याच्याच कुठल्या तरी एका सावळ्या गोंधळानं इथला शेतकरी उद्ध्वस्त होतोय. तर या शेतकऱ्याला वाचवण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटना रस्त्यावर आक्रमकपणाने उभा राहील एवढं मी आपल्या माध्यमातून सांगतो. निश्चित स्वरूपात क्रांतिकारी शेतकरी संघटना येत्या काळात रस्त्यावर उभारलेली आपल्याला पाहायला मिळेल. या कार्यालयाचे प्रमुख जे आहेत ते माझ्यासोबत आहेत. त्यांना मी बोलण्याचा प्रयत्न करतो. सर मुळात पाहता हे जे अधिकारी आहेत पीक विमा कंपनीचे ते झारखंडहून या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना मराठी सुद्धा नीट येत नाही किंवा येतच नाही आणि हे कार्यालय जर पाहायला गेलं तर एखाद्या छोट्याशा बोळामध्ये या ठिकाणी या कार्यालय भाड्याच्या खोलीमध्ये यांनी थाटलेलं आहे आणि झारखंडहून अधिकारी येऊन इथं बसवले जातात. शेतकऱ्यांच्या मुळावरती ते बसवले जातात. शेतकऱ्यांचं म्हणणं त्यांना कळत नाही आणि यांचं म्हणणं शेतकऱ्यांना कळत नाही. अशी परिस्थिती या कार्यालयाची आहे आणि अद्याप ते बोलायला देखील आपल्याला तयार नाही आहेत. त्यामुळं येत्या काळात जर उग्र स्वरूप जर शेतकरी संघटनेने घेतलं तर नवल वाटायला नको. कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.